नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्त्वाचं अपडेट. तर मित्रांनो, इथून पुढे मराठीत भरलेले फॉर्म रिजेक्ट होणार नाहीत. तर मग रिजेक्ट झालेल्या फॉर्मचे करायचे काय? त्यांना परत संधी मिळणार आहे का? तर त्यासाठी नेमकं काय करायचं आपण की हे सगळे फॉर्म परत ॲक्सेप्ट करावं, रिव्ह्यू व्हावं. तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच रिजेक्ट झालेले फॉर्म परत आपल्याला भरता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. मंत्रिमंडळाची 2 ऑगस्ट म्हणजे काल बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की ॲपद्वारे मराठीमध्ये जे काही अर्ज याच्या अगोदर भरले गेलेले होते तर ते रिजेक्ट झालेले आहे. मात्र 2 ऑगस्टच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मराठीमध्ये भरलेले फॉर्म रिजेक्ट केले जाणार नाही. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, त्या काय म्हटल्या. मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाही. त्यांनी पुढे सांगितलं आहे की विशिष्ट तांत्रिक अडचणीमुळे, विशेषतः बँकेमुळे मराठीतील अर्ज नाकारण्यात आलेले होते, परंतु इथून पुढे मात्र कोणतेही मराठीतील अर्ज किंवा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरवण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये, असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचे मंत्री कुमारी तटकरे यांनी यावेळी सांगितले. आणि मित्रांनो, यामध्ये त्यांनी पुढे हेही सांगितलं आहे की बऱ्याच ठिकाणी अशी अफवा पसरवल्या जात आहे की जे मराठीमध्ये फॉर्म भरले होते ते आता इंग्रजीमध्ये परत भरावे लागतील, परंतु असं काही नाही, ते सगळं अपप्रचार आहे. मराठीमध्ये भरलेले जे काही अर्ज आहे तर ते इंग्रजीमध्ये भरण्याची गरज नाही. ते सगळे अर्ज पात्र करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता नेमके हे अर्ज पात्र करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जे काही फॉर्म रिजेक्ट झालेले आहे तर आता त्याचं करायचं काय? तर हा मोठा इश्यू अनेक जणांसमोर आहे. तर मित्रांनो, यासाठी आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊया आणि त्या ठिकाणी आपल्याला आपली कंप्लेंट नोंदवावी लागणार आहे. तरच आपल्याला जे काही फॉर्म रिजेक्ट झालेले आहे, भाषेमुळे असेल किंवा इतर कारणामुळे असेल, ते फॉर्म परत स्वीकारण्यात यावे, त्याचा रिव्ह्यू करण्यात यावा आणि ते ॲक्सेप्ट करण्यात यावे किंवा मंजूर करण्यात यावे. तर यासाठी काय करायचं आहे, तर जाऊया आपण त्या वेबसाईटवर. तर बघा मित्रांनो, आपण लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov या वेबसाईटवर आलेलो आहे आणि यामध्ये आपल्याला लेफ्ट साईडला कंप्लेंट करण्यासाठी त्रुटी नोंदवा हे ऑप्शन आलेलं आपल्याला दिसून येते. बघा या ठिकाणी. तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली पूर्ण माहिती भरायची आहे आणि या ठिकाणी ज्या कारणामुळे आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी अपलोड करा, म्हणजे काय होईल, त्यांना समजण्यास सोपं जाईल. तर या ठिकाणी आपण तक्रार या वेबसाईटवर नोंदवू शकतो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, बघा या ठिकाणी एक हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे लेफ्ट साईडला, 181
तर या क्रमांकावर फोन करून आपला जो काही प्रॉब्लेम्स आहे तो त्यांना सांगायचा आहे. म्हणजे आपला फॉर्म भरत असताना ज्या कारणामुळे तो फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, तर त्याच्यावर तात्काळ कार्यवाही होऊन जाईल. तर अशा प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, याचा ताबडतोब वापर करा आणि आपली तक्रार किंवा कंप्लेंट या ठिकाणी नोंदवा. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.